तर लोकसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे। देशभरामध्ये 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होईल। 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात होणार आहे ते 1 जून पर्यंत हे 7 टप्पे पूर्ण होतील आणि 4 जूनला लोकसभेच्या निकालाची तारीख आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या तारखा आहेत महाराष्ट्रातल्या। 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि 4 जूनला लोकसभेच्या निकालाची तारीख आहे। 19 एप्रिलला 5 मतदारसंघांमध्ये मतदान होईल तर 26 एप्रिलला 8 मतदारसंघांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ठिकाणी 26 एप्रिलला मतदान होईल। तर 7 मेला 11 मतदारसंघात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मतदान होईल। तर 13 मेला हा चौथा टप्पा असेल। त्यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ठिकाणी मतदान होणार आहे। त्यानंतर 5वा म्हणजे शेवटचा टप्पा 20 मेला असणार आहे। त्यात 13 मतदारसंघाचा समावेश आहे। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ यात येत आहेत।